नमस्कार माझे शेतकरी बंधूंनो, शोभाचे स्वराज्यमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण बघत आहात चला शेतीवर बोलू काही शृंखलेचा तिसरा भाग. आपण मागील भागात बघितलं की कोणतंही रासायनिक खत हे त्या पिकाचं अन्न नाही आणि ते आम्ही आपल्या समोर पुराव्यानिशी मांडलं आणि त्या विषयालाच अनुसरून एक प्रश्न समोर आला आणि तो येणं साहजिक आहे. तो प्रश्न आहे की जर रासायनिक खत हे पिकाचं अन्न नाही तर रासायनिक खत टाकल्यानंतर पिके सुधारतात, ते कसं काय हो? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी, त्याचं समाधान आपल्यासमोर ठेवण्याआधी जे कोणी नवीन असतील त्यांनी मागील चला शेतीवर बोलू काही शृंखलेचे आधीचे भाग बघावेत, त्यातील विषय आधी समजून घ्यावेत. जर ते विषय आपण आधी समजून घेतले तरच आजचा आपल्याला विषय समजेल, कारण हे सर्व विषय एकमेकांशी संबंधित आहेत, निगडीत आहेत, त्याचे एकमेकांशी धागेदोरे जोडलेले आहेत. तर आपण आधी ते विषय समजून घेतले तर आजचा विषय आपल्याला समजेल, कारण अर्धवट ज्ञान हे कधीही धोक्याचं असतं. त्या अर्धवट ज्ञानामुळे आपल्या काही चुकीचे गैरसमज, चुकीच्या समजुती, धारणा तयार होतात. म्हणून आपण आधीचे व्हिडिओ बघावेत आणि मग आजचा विषय हाताळावा. चला तर मग आजच्या विषयाची आपण सुरुवात करूयात एका प्रयोगाद्वारे. प्रयोग असा आहे, आता आपल्या एका बाजूला बाजरी आहे आणि दुसऱ्या बाजूला लोखंडाचा तुकडा आहे, थोडक्यात लोखंड आहे. आणि आम्ही आपल्याला सांगितलं की आपण यातील कोणती गोष्ट खाण्यासाठी निवडाल? तर साहजिकच आपला कल कुठे असेल तर त्या बाजरीकडे असेल. तर बाजरीकडेच का असेल? कारण ती खाण्यालायक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती बाजरी खाण्यालायक तर आहेच, ती आपण दळून आणू, तिची भाकरी करून खाऊ, ती खाण्यालायक आहे म्हणून. पण सोबतच ती आपल्या मानवी शरीरासाठीच बनलेली आहे. ती खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात रक्त तयार होतं, आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपल्या शरीराचं योग्य असं पोषण होतं. पण जर आता तुम्हाला म्हटलं की नाही, तुम्ही बाजरी नाही खाऊ शकत, तुम्हाला लोखंडच खावं लागेल, तुम्ही विचारशाल का? सोपं आहे ना. आपल्याला जर शरीरात आयरन पाहिजे तर ते बाजरीतून मिळतं, हे तर ठीक आहे, लोह त्याच्यातून मिळतं. नाही, पण याच्यातून पण मिळतंय ना, लोखंडातून. मग ते खायला काय हरकत आहे? ते खा. आपण का खाणार नाही? लोखंड जर आपण खाल्लं, पहिले काय होईल? खाल्ल्या काय आपण ते खाऊ शकू का? हाच पहिला प्रश्न आहे. बरं ठीक आहे, जर आपण तसंच्या तसं खायला लागलो तर आपले दातच तुटतील, ही पहिली गोष्ट. बरं ठीक आहे, त्याचा चुरा केला, चुरा करून खाल्लं, आपल्या शरीराला आयरन पाहिजे ना, आणि ते लोखंडातूनच, बाजरीतून नाही. बरं ठीक आहे, खाल्लं, पोटात गेलं, काय होईल? आपल्याला पोषण मिळेल की आपल्या पोटात विकार निर्माण होतील? साहजिकच. भलेही त्याच्यात आयरन असलं, परंतु ते मानवी शरीरासाठी बनलेलं आहे का तो पदार्थ? तर नाही. त्याची रचना वेगळी, आपल्या बाजरीची रचना वेगळी, की ती खाण्यालायक आहे. केवळ खाण्यालायक नाही तर ती आपल्या शरीरासाठीच बनलेली आहे, मानवी शरीरासाठीच बनलेली आहे. पण लोखंड मध्ये आयरन जरी असलं तरी ती रचना आपल्या मानवी शरीरासाठी बनलेली नाही.
म्हणून ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये विकार निर्माण होतील, पोट दुखेल आणि परिणामी आपण आजारी पडू. आणि अगदी त्याचप्रमाणे आपल्या जमिनीबाबत आणि आपल्या पिकाबद्दलही तेच आहे. जर आपण ती रासायनिक खतं, लोखंडासारखी रासायनिक खतं जमिनीत टाकत असू तर ते विकार नक्कीच उद्भवणार. आता ते विकार का उद्भवतात याचं उत्तर आम्ही पुढे जाऊन देणार आहोत. आता त्याआधी आपण एक गोष्ट समजून घेऊ की वनस्पती आपलं अन्न दिवसा सूर्यप्रकाशात, हवेतील आणि जमिनीमधील पाणी आणि इतर सूक्ष्म घटक यांच्या सहाय्यानं करते. पण त्याचा विनियोग झाला तरच पिके वाढणार, तरच पिकाचं पोषण होणार आणि त्यासाठी ऊर्जा लागणार, शक्ती लागणार, एनर्जी. आणि ती ऊर्जा वनस्पती स्वतःच तयार करते ज्वलनाच्या सहाय्याने. आणि आजचा जमाना कसा आहे? इन्स्टंट फूड, त्वरित खाद्यान्न भेटतं आपल्याला कुठेही गेलं तरी. इन्स्टंट फूडच्या जमान्यात इन्स्टंट ऊर्जा, त्वरित ऊर्जा, तुरंत ऊर्जा, आयती ऊर्जा आज आपण पिकाला कशाच्या माध्यमातून देतोय? तर रासायनिक खताच्या माध्यमातून देतोय. आणि अशी रासायनिक खते पिकाला टाकली, वनस्पतीला टाकली की वनस्पती जोमाने वाढते, पीक जोमाने येतं. इथपर्यंत तर गोष्ट आपल्याला व्यवस्थितरित्या समजलीच असेल. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. आपल्या महर्षी व्यास मुनींनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे, सांगितलं आहे की जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवाच्या उष्मेवर जगतो. ते कसं? अगदी सोपं आहे. हे संपूर्ण सृष्टीतील जीवांसाठी आहे. आपण आपल्या आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या छत्रछायेत, मायेत लहानाचे मोठे होतो, त्यांच्या प्रेमाच्या उष्मेवर जगतो, वाढतो. अगदी त्याचप्रमाणे या जमिनीमधील सूक्ष्मजीव जीवाणूंच्या बाबतीत आहे. आता बघा, आपण रासायनिक खतं पिकाला टाकली. आता ते टाकल्यानंतर सजीव जमिनीमधील कोट्यावधी सूक्ष्म जीवाणू मरतात आणि त्यांच्यातील मुक्त झालेलं जे चैतन्य, तो चैतन्याचा अंश तो वनस्पतीच्या मुळांकडे आकर्षिला जातो, खेचला जातो. आणि अशी रेडीमेड ऊर्जा, आयती ऊर्जा वनस्पतीला मिळत जाते आणि वनस्पती जोमाने वाढते. म्हणून रासायनिक खतामुळे पिके सुधारतात हा प्रश्नच मुळात अर्धवट आहे. लक्षात घ्या, हा प्रश्नच मुळात अर्धवट आहे. कारण सजीव जमिनीत रासायनिक खते घातली की तरच पिके सुधारतात. सजीव म्हणजेच जीवाणूंनी युक्त जमिनीत रासायनिक खते घातली तरच पिके सुधारतात. निर्जीव जमिनीमध्ये रासायनिक खते घातल्यानंतर पिके सुधारण्याची भाषा सोडून द्या. पिकं येणारच नाहीत, येणारच नाहीत. कितीही प्रयत्न करा, पिकं येणारच नाहीत. म्हणजेच काय? आपली पिके, आपली जमीन सजीव जीवाणूंनी युक्त असल्यामुळेच येतात, रासायनिक खतांमुळे नाही. उलट या रासायनिक खतांमुळे तर आपल्या जमिनीमधील कोट्यावधी सूक्ष्म जीवाणू मरतात. ते का मरतात? कारण या रासायनिक खतातील नत्र, स्फुरद, पलाश हे तर आपल्या पिकाचं मुख्य अन्न आहे, यात काहीच वाद नाही. परंतु रासायनिक खतं ज्या रासायनिक विषारी द्रव्याच्या प्रक्रियेद्वारे आज लॅबमध्ये बनवले जात आहेत त्याला पेट्रोकेमिकल्स रसायनं म्हणतात. अशी विषारी द्रव्य त्याला ती कोटिंग करून त्यात ती मिसळवली जाऊन ती तयार केली जातात आणि
त्यासोबत त्या नत्रासोबत त्या कोटिंग केलेली जी गोष्ट आहे ती रसायनं ती जमिनीत पडतात, तीच पिकाला भेटतात. मग ही आपल्या जमिनीसाठी आपल्या पिकासाठी खूप घातक आहेत. म्हणून आपली पिके ही सजीव जमिनीमुळेच वाढतात. आणि हेच आपल्या पराशर मुनींनी आपल्या कृषी पराशर ग्रंथामध्ये सांगितलं आहे. जंतूनाम जीवनम कृषी. अर्थातच लक्षात घ्या शेतकऱ्यांनो, लक्षात घ्या, शेतकऱ्याचं जीवन हे जमिनीमधील सूक्ष्म जीव जीवाणूंच्या संख्येवरच अवलंबून आहे. कशावर? शेतकऱ्याचं जीवन हे जमिनीमधील सूक्ष्म जीव जीवाणूंच्या संख्येवर अवलंबून आहे. आता हेच वाक्य परत अमेरिकेतून इथं आलं परत. आणि आपल्याला विदेशी उंजळीतून पाणी प्यायची तर सवय झालेली. तरी सांगतो, काय ते वाक्य? बायोलॉजिकल काउंट ऑफ द सॉइल डिसाइड द यील्ड ऑफ द क्रॉप. याचा अर्थ असा की जमिनीमधील सूक्ष्मजीव जीवाणूंची संख्या आपल्या पिकाचं उत्पादन ठरवते. असं इंग्रजीमधलं वाक्य ऐकलं की आपल्या देशातील संशोधकांना पोपट्यासारखं कंठ फुटतो. पण आपल्या 5000 वर्षापूर्वी पराशर मुनींनी सांगितलेली गोष्ट जंतूनाम जीवनम कृषीची धर्मांध संकुचित वाटते. यापेक्षा कोणती ती शोकांतिका असो. परंतु मूळ मुद्दा हा आहे की एकदा जमिनीमधील सूक्ष्म जीवाणूंचा साठा संपला की शेतकऱ्याचं सर्व काही संपतं. आणि मग आपली जमीन निर्जीव बनते, तिथे जीवाणू नाहीत. अशी निर्जीव जमीन नापीक बनते आणि मग परिणामी जमीन शारपड देखील होते. अशी जमीन शारपड का होते तर हे आपण बघणार आहोत पुढील भागात. आणि आज आपण बघितलं आणि आपण तो प्रश्न निकाली लावला. रासायनिक खत हे पिकाचं अन्न नाही आणि रासायनिक खतांमुळे पिके सुधारत नाही, तर सजीव जीवाणूंनी युक्त जमीन असल्यामुळेच पिके सुधारतात. याचं समाधान आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळालं असेल अशी आशा बाळगतो. आणि पुढील भागात आपण जमीन क्षारपड का होते हे बघणार आहोत. तोपर्यंत आपलं शुभाचे स्वराज्य हे यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला समजण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण याची आज आपल्याला गरज आहे. तेव्हा पुन्हा भेटूया. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला शेतकऱ्यांनो, शेतीवर बोलू काही. जय जिजाऊ, जय शिवराय.